हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज आम्ही निघतोय अटल टनलसाठी. आता आलोय ब्रेकफास्टसाठी. तुम्हाला दाखवते ब्रेकफास्ट काय. बघा पंकज कशी ब्रेकफास्ट खात आहे ना, मॅगी खात आहे. पहाड़ों में मैगी. वाओ. वेट, हाँ पहाड़ों वाली मॅगी. सॉरी, थँक्यू फॉर करेक्ट मी. चलो मी तुम्हाला आज सगळ्यांना भेटवते पण, आणि आज नाश्त्यासाठी काय आहे ते पण दाखवते. हाय अनु, गुड मॉर्निंग. ये देखो मैगी है रे, खा रहे कैसे. आज काय अंडा भुर्जी. ह्या आंटी आहेत पण असं वाटत नाहीत ना, ह्या दीदी सारख्या वाटतात ना. ह्या दीदी सारख्या वाटतात ना, त्याच्यामुळे हा लांबूनच घेते. माझ्या ब्लॉग्स मध्ये मी तुम्हाला घेते. हा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. याच्यामध्ये मॅगी आहे खायला. याच्यात आलं नाही अजून. याच्यामध्ये भाजी आहे पण पुरी आली नाही अजून. स्वीटसाठी मला खीर आहे, चहा आणि दूध. सायली दाखव काय काय घेतलंस तू. मॅगी खीर आहे आणि आलू सब्जी. ते तिथं ब्रेड आहे, वॉटरमेलन आहे आणि हाय टोस्ट आहे, जाम आहे, शुगर आहे, कॉफी आहे, कॉर्नफ्लेक्स आहे. सो आता हे सगळ्याचा जेवण नाश्ता करतील आणि हॅलो, आणि त्यानंतर आता आम्ही निघू अटल टनलसाठी. सो स्टे ट्यून आणि बघूया पुढे काय होतात. बघा यार कसे नाश्ता करतायत माझ्यासाठी. माझी प्लेट बघा आणि या सगळ्यांची प्लेट बघा. मॅगी लवर कशी उडवतात यार माझी, नाही का. चलो भेटूया सगळे. अटल टनल आणि सिसूसाठी आम्हाला वाटलं होतं वाटेत आम्हाला स्नोफॉल भेटेल, पण तिकडे गेल्यानंतर आम्हाला स्नोफॉल काय फक्त सूर्यच बघायला मिळाला. नंतर मग आम्ही पुढे गेलो. मनालीपासून तर अटल टनलपर्यंत आम्हाला खूप सारे डोंगर दिसले आणि त्यावर फक्त पांढरा शुभ्र पडलेला बर्फ दिसत होता. ये देखो अटल टनलला जास्त बर्फ नव्हता, त्यामुळे आम्ही तिथून सिसूला गेलो. सिसूच्या ठिकाणी आम्हाला खूप सारा बर्फ मिळाला आणि तिथे मग आम्ही जाऊन ॲक्टिव्हिटीज केल्या. ॲक्टिव्हिटी करायला खूप सारे ऑप्शन्स होते, पण आम्हाला तिथे नदी होती, नदीच्या पार जायचं होतं, त्यामुळे आम्हाला झिपलाईन करून आम्ही तिकडे गेलो. नदीच्या पार गेल्यानंतर आम्ही तिकडे खूप मजा केली. तिकडे खूप जास्त स्नो होता
आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही खूप सारे स्नोमध्ये खेळलो आणि त्यानंतर आम्ही निघालो रिटर्नसाठी. रिटर्नमध्ये येताना आम्ही अटल टनलकडे थोडे फोटो क्लिक्स केले. थंडी खूप वाजत होती त्यामुळे आम्हाला 2 मिनटासाठी पण इच्छा नव्हती तिथं थांबायची. पण काय, नंतर स्नोमध्ये यावं मिळणार नाही त्यामुळे आम्ही विचार केला की खूप सारे फोटोज करूया, क्लिक्स करूया आणि त्यानंतर आम्ही निघालो परत. हॉटेलवर पोचल्यावर फ्रेशनअप झालो आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवणमध्ये आम्हाला चिकन होतं. त्याच्यानंतर आम्ही बोनफायर आणि DJ नाईट एन्जॉय केला. डान्स करून आम्ही खूप थकलेलो. चला, हा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.